सभासदांनी वेळेवर कर्ज भरल्यास संस्थेची प्रगती। चेअरमन शिवाजी माळीसर। श्री गजानन महाराज सोसायटीची 23वी वार्षिक सभा उत्साहात। ठेवीदारांबरोबरच संस्थेचा कर्जदार हा देखील महत्त्वाचा दुवा आहे। कर्जदाराने आपले कर्ज वेळेत भरले तर संस्थेची प्रगती होते। म्हणूनच कर्जदार हा महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन SM माळीसर यांनी व्यक्त केले। ते ढोणेवाडी तालुका निपाणी येथील श्री गजानन महाराज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 23वी व जय किसान PKPSच्या 23व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी अण्णासाहेब ऐतमाळे हे होते। यावेळी प्रारंभी अहवाल सलात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी बाबासाहेब मगदूम यांनी केल्यानंतर संत गजानन महाराज प्रतिमेचं पूजन सुजाता जंगम यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला। अहवाल नफा तोटा व अंदाजपत्रक वाचनात मॅनेजर सुभाष माळी म्हणाले, संस्थेची सभासद संख्या 544, भाग भांडवल 20,72,700 रुपये, निधी 1,90,67,835 रुपये, ठेवी 5,18,56,242 रुपये, कर्ज 2,67,05,955 रुपये, गुंतवणूक 4,69,93,701 रुपये एवढी असून सभासदांना 11% लाभांश देणार असल्याचं सांगितलं। जय किसान PKPS संस्थेचा नफा तोटा व अहवाल वाचन सतीश मगदूम यांनी केलं। या सभेस व्हाईस चेअरमन सुभाष खोत, प्रकाश सादळकर, अनिल पाटील, अण्णासू घाटगे, बाळासाहेब निगवे, रामगोंडा पाटील, शशिकांत कांबळे, संगीता बलवान, सरिता नागराळे, श्रीपती नागराळे, PKPSचे चेअरमन विजय कदम, व्हाईस चेअरमन मनगिनी बारवाडे, अशोक बेनाडे, शिवाप्पा सदलगे, ओमकार स्वामी, शामराव माळी, तानाजी जाधव, बाबासाहेब खोत, बाबुराव सादळकर यांच्यासह PKPSचे संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते। आभार बाबासाहेब मगदूम यांनी मानले। ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। या संघांच्या 23व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असले सर्व सन्माननीय सभासद बंधू व भगिनींचे तसेच या सभेस उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व मित्रमंडळींचे मी सर्व संचालक मंडळीचे सर्वप्रथम मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तेव्हा कुणाला कर्जाचं काय अडचण, कुठलं काम करायचं आहे, कधीही आमच्या बँकेकडनं तुम्हाला सहकार्य नक्की मिळणार। फक्त वेळेवर परतफेड कर्ज करायला पाहिजे। वेळेवर परतफेड केली नाही तर ते बँक आपली जरा टेन्शनमध्ये येणार। तेव्हा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही अडचणीत आमची संस्था नक्की मदत करणार एवढं सांगतो। आमच्या सदस्य संख्या एकूण अ वर्ग 434 व सहसदस्य संख्या 110 अशी एकूण 544 इतकी आहे। संस्थेचे भाग भांडवल 31 मार्च अखेर 20,72,700 इतके आहे। अहवालसारा निधी 1,90,67,835 इतके असून हे मागील वर्षापेक्षा 19,05,270 रुपये वाढ झाली आहे। संस्थेचा व्यवहार उत्पन्नाच्या चालू असल्या कारणाने संस्थेच्या निधीमध्ये भरघोस वाढ होत आहे। हे संस्थेच्या प्रगती चालू वर्षामध्ये 5,18,56,242 इतकी ठेव आहे। ही मागील वर्षापेक्षा 55,26,064 रुपयांनी वाढ झाली आहे। याच कारण संचालक मंडळाचा स्वच्छ कारभार, प्रामाणिक सेवक वर्ग, सदस्य व ग्राहक ठेवीदार यांनी दाखवलेला विश्वास व सहकार्य आहे। चालू वर्षात 2,67,05,955 इतके कर्ज वितरित केले आहे। सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संस्थेने व्यापार उद्योग, वाहन व यंत्रसामग्री खरेदी, कृषी, दुग्ध उद्योग व्यवसाय, गृह बांधकाम, जमीन खरेदी व पाईपलाईन अशा विविध विकासासाठी सुलभ रीतीने कर्ज पुरवठा केला आहे। थकबाकीदार सदस्यांनी आपले कर्ज वेळेवर भरून संस्थेत प्रगतीचा हातभार लावावा, कारण थकबाकी हे संस्थेत मारक ठरते। अहवाल सालात विविध बँका व संघ संस्थांमध्ये 4,69,93,701 रुपये इतकी रक्कम जास्त व्याजाने गुंतवणूक केलेली आहे। विविध बँकेत बचत खात्यात 39,11,571 इतकी आज शिल्लक आहे। 50,134 रुपये इतका निव्वळ नफा